हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। घाटी प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, घाटी प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। घाटी प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, घाटी प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। भारतीय कामगार सेनेचा भारतीय कामगार सेनेचा घाटी प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। भारतीय कामगार सेनेचा पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। घाटी प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, घाटी प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, अधिष्ठाता शुक्रेचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, अधिष्ठाता शुक्रेचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, अधिष्ठाता शुक्रेचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। कर्मचाऱ्यावर अन्याय करणाऱ्या व्यवस्थापनाचा, कर्मचाऱ्यावर अन्याय करणाऱ्या व्यवस्थापनाचा, घाटी व्यवस्थापनाचा, घाटी व्यवस्थापनाचा, कर्मचाऱ्यावर उपासमारी आणणाऱ्या शासनाचा, कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आणणाऱ्या शासनाचा, घाटी प्रशासनाचा। आज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आज आपण इथे आंदोलन करताय, कशाबद्दल जर आमच्या दर्शकांना सांगा। हे छत्रपती संभाजीनगरमधलं कॅन्सर हॉस्पिटल घाटीच्या अंतर्गत चालतं। अधिष्ठाता शुक्रे यांच्या अंतर्गत आहे आणि ह्या कर्मचाऱ्याला गेल्या 3 महिन्यापासून पगार मिळत नाही। आज दीपोळीलाही पगार भेटला नाही, काल संक्रांतीसारखा सण होऊन गेला त्यालाही पगार नाही। 80% महिला इकडे त्यांच्या घरी त्यांची उपासमार होती आहे। बरं, पगार बी देण्याचं म्हणतात तर ते पूर्वीचा जो आम्हाला पगार मिळत होता त्याच्यापेक्षा 4,500 ते 5,000 रुपये पगार कमी करून देत आहे। कुठल्याही कर्मचाऱ्याचा असू द्या, कंत्राटी असू द्या, कायम असू द्या, का शासकीय असू द्या, निमशासकीय असू द्या, पगार हा वाढत जात असतो, पगार कधी कमी होत नाही। इकडं हा अजबच कारभार यांचा, पूर्वीपेक्षा 4,400 ते 5,500 हजारांना पगार कमी करू लागले। हे एक सरासर कायद्याचं उल्लंघन आहे। जर हे शासकीय ठिकाणी जर अशा प्रकारचं गैरव्यवहार होत असेल, गैर होत असेल तर ह्या कर्मचाऱ्यावर फार मोठं हे शासन आणि प्रशासन दोघं मिळून पण अन्याय करताय। एकीकडं शासन लाडक्या बहिणीला 2,000 रुपये देत आहे, 2,100 रुपये देत आहे। इकडे ह्या महिला ह्या महिलांना जी कष्ट करता काम करता त्याचा पगार भेटत नाही। हा त्या महिलावर अन्याय आहे। आम्हाला शासनाची भीक नको, आम्हाला कष्टाचं पाहिजे। आम्ही जे काम करतो, आम्ही जे घाम करतो त्याचं आम्हाला कामाचं दाम पाहिजे आणि ते दाम 3-3, 4-4 महिने मिळत नाही। याची दाद मागण्याला अधिष्ठाता शुक्रे यांच्याकडे गेले असता आमचे कर्मचारी त्यांच्याकडे गेले एके दिवशी, त्यांनी सांगितलं का माझ्याकडे यायचं नाही, तुम्ही काम त्या कॉन्ट्रॅक्टदारामार्फत पेमेंट होतो, तुम्हीचा जबाबदार तो आहे, माझ्या केबिनला यायचं नाही, माझ्याकडे पण यायचं नाही। अशा प्रकारची मगरुरीची आणि अरेरावेची भाषा अधिष्ठाता शुक्रे साहेबांनी वापरली, ती त्यांना अशोभनीय आहे। वास्तविक आम्ही इथं काम करतो, त्या कंत्राटदाराच्या घरी काम करत नाही, आम्ही घाटी हॉस्पिटलला काम करतो। हे शासकीय रुग्णालय आहे आणि शासकीय रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला हुसकावून लावत असन, धमक्या देत असन, कामावून काढण्याच्याही धमक्या। आणखी जे न्याय मागायला गेले का त्यांना म्हणतात नाही, तुम्हाला जर ऐकत नसेल तर आम्ही तुम्हाला कामावरनं काढून टाकू। आज आम्ही सगळे कर्मचारी इथं ठिय्या आंदोलन करतोय। शेवटी आम्ही उपाशी काही दिवस काम करू शकत नाही, पोटाला लागतं। इकडं काम करायचं असेल तर पोटाला पोट भरायला लागतं। आमचंही पोट अर्ध पोटी आणि आमच्या लेकराबाळाचं परिवाराचंही पोट अर्ध आहे आणि म्हणून आमचे हे जे काही किरायानं राहणारे लोक आहेत त्यांना खोल्या खाऱ्याला रिकाम्या करायला सांगितलं। आम्ही राहायचं कुठं आहे? अधिष्ठाताच्या केबिनला येऊन राहायचं का? जेवायला भेटत नाही तर त्याच्याकडे जाऊन जेवायचं का? ह्या कर्मचाऱ्यांना करायचं काय? याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन आहे। इथं भारतीय कामगार सेनेची युनियन आहे। भारतीय कामगार सेनेला हे हॉस्पिटल असल्यामुळं अजूनही आम्ही आंदोलन घ्यायला 4दा विचार करतोय की रुग्णाची गैरसोय व्हायला नको आणि ती टाळायची असेल आणि ती जाणून बुजून ते करतं आम्हाला आंदोलन करायला हे शासन प्रशासन भाग पाडतंय। आमची इच्छा नाही आंदोलन करण्याची, आम्हाला यांची गैरसोय नाही करायची पेशंटची किंवा रुग्णांची, परंतु हे आम्हाला मजबूर करताय
3-3 आणि 4-4 महिने कुठं उपाशीपोटी आम्ही काम करू शकणार आहे का? साधी गोष्ट ही का हे लोक कशावर काम करणार आहे? यांचं हातावर पोट आहे. यांना महिन्याचा पगार आला तरच यांची चूल पेटते आणि यांना पगार नाही गेला तर यांची चूल पेटत नाही. म्हणून आस्थापनाला, व्यवस्थापनाला, घाटी प्रशासनाला माझा इशारा आहे, यांनी तातडीनं हा प्रश्न सोडावा. जी आमची पूर्वीची पगार होती ती द्यावी आणि ताबडतोब मागचा थकीत पगार देखील द्यावा. आम्ही कामावर जायला विरोध केलेला नाही, आम्ही थांबलेलो नाही. ह्याच्या अगोदर आम्ही काळ्या फिती लावल्या. काळ्या फिती लावून 1 महिना पण काम करतो. कुणी पण आम्हाला येऊन विचारलं नाही तुम्ही काळ्या फिती का लावताय, कशासाठी काळ्या फिती लावताय. आम्ही सौम्यपणे निषेध त्यांचा नोंदावा म्हणून काळ्या फिती लावल्या की घाटी प्रशासनाच्या लक्षात येईल का बा यांची काही नाराजी आहे, कशामुळे तुम्ही काळ्या फिती लावल्या. कोणाही शब्दाने येऊन आम्हाला विचारलं नाही. म्हणून नाईलाज असतो आम्हाला हा आजचा ठिय्या आंदोलनाचा भूमिका सुरू करावी लागली. ही सुरुवात आहे. याच्यावर जर न्याय भेटला नाही तर आमची आंदोलनं पुढं वाढत जाणार आहे आणि वाढलेल्या आंदोलनात जी काय शिस्त बेकायदा तयार होईल त्याला सर्वस्वी जबाबदार घाटी प्रशासन राहील. सर आपलं नाव? मी प्रभाकर मते पाटील, भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य.